विदर्भात सध्या मुसळधार पावसाची बॅटिंग चालू आहे आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा मेळघाटमध्ये सध्या प्रचंड अशी पर्यटकांची गर्दी झालेली आहे। खरं तर विदर्भातलं सर्वात मोठं जे स्थळ आहे ते चिखलदरा मेळघाट या ठिकाणी मोठं पर्यटन स्थळ आहे। त्यामुळं मोठं आल्हाददायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पांढरं शुभ्र अशी धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आहे आणि संपूर्ण राज्यभरातील जे पर्यटक आहे या ठिकाणी दाखल झालेले आहे। खरं तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळ्याचं तापमान जे सर्वाधिक उन्हाळ्यामध्ये मोठं उन्हाळा या ठिकाणी तापत असतात। साधारणतः 46 ते 47 डिग्रीच्या वर या ठिकाणी तापमान गेलेलं होतं। मात्र आता प्रचंड थंड हवेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आपण पर्यटकाशी देखील बातचीत करणार आहोत। सर काय सांगणार, कुठून आला तुम्ही? आम्ही ॲक्चुअली वर्धेवरून आलेलो आहे आणि हे चिखलदरा म्हणजे हे तिसऱ्यांदा मी इथे आलो आणि पावसाळ्यात तर सगळ्यांनी इथे नक्कीच यायला पाहिजे। इतकं सुंदर म्हणजे आपण म्हणू शकतो की विदर्भातलं स्वित्झर्लंड आहे असं म्हणू शकतो। तिथे जाण्याचीच गरज नाही, त्याच्याही पेक्षा सुंदर हे आहे असं मी पर्सनली म्हणजे माझा अनुभव सांगतो आणि हा अनुभव इथे आल्यावरच आपण घेतला पाहिजे। खूपच छान आणि रम्य ठिकाण हे आहे। निश्चित आणखी काही पर्यटक आपल्यासोबत सर, तुम्ही कुठून आला आणि कसं एकूणच वातावरण आहे? काश्मीरला आपण जातो, महाबळेश्वरला देखील जातो, मात्र विदर्भात देखील मोठं पर्यटन स्थळ आहे आपलं। हे छानच जागा आहे आणि अजून डेव्हलपमेंटची गरज आहे, पण मस्त जागा आहे। छान वाटतं, वातावरण अतिशय रम्य आहे, सुंदर वाटतं इथे आणि जेव्हा बघावं तर असं वाटतं सगळीकडे धुकं धुकं आणि असं ढग आलेले आहेत, अंगाशी खेळतात आहे असं वाटायला लागलं आणि असं ओव्हरऑल वातावरण बघा तर पर्यटकांमुळे सगळं जागा परिसर फुलून गेलाय, मस्त वाटतं एकदम। निश्चितच पुन्हा एकदा आपण पर्यटकांना दृश्यात आपण दाखवूया की अतिशय नयनरम्य या ठिकाणी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळं हळूहळू जर पाहिलं तर आज रविवार असल्यामुळे जर बघितलं गेलं तर वीकेंड आहे, सर्वांना सुट्ट्या असतो। या सर्वांनी जर बघितलं गेलं सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी खरं तर विदर्भाचं सर्वात मोठं पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा मध्ये मोठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि निश्चितच जर बघितलं गेलं तर विदर्भातल्या लोकांनी पर्यटन जर करायचं असेल तर चिखलदरा मेळघाटमध्ये नक्की या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे, अशी देखील प्रतिक्रिया ते पर्यटकांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।